नमस्कार, माझे नाव उत्कर्ष रावसाहेब शेंडे. मी आज महाराष्ट्र प्रक्षेपणाच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होत असून मी आज शिवाजी राजे यांच्यावर काही बोलणार आहे. महाराष्ट्र म्हटलं की शिवबा, महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. शिवनेरीवर सिंह जन्मला. त्याने मराठी मातीत भगवा फडकवला. मित्रांनो, 350 वर्षे झाली माझ्या राजांना. आपण अजूनही विसरू शकत नाही, कारण त्यांनी केलेला संघर्ष इतका मोठा आहे की आपण त्यांना कधीही विसरू शकत नाही. शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी शिवनेरीवर स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांनंतर अनेक राजे आले आणि गेले, पण आठवतात मात्र शिवराय, कारण त्यांचे स्वराज्यावरील प्रेम, निष्ठा, पराक्रम व त्यांचे निष्कलंक चारित्र्य. आज 350 वर्ष होऊन गेली तरी शिवाजी ही 3 अक्षरशः त्रैलोक्याला पुनरुत्तात. मनाभोवती कधी अंधार दाटला की शिवरायांचे चरित्र आठवून बघा. इतिहास कसा भविष्य घडवतो. म्हणूनच म्हणतात, आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही. संपला नाही आणि संपणारही नाही. माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. महाराज म्हणजे फक्त योद्धा आणि पराक्रम नव्हे. महाराज म्हणजे अमावस्येच्या रात्रीतील लखलखणारा तेज पुरुष. अर्थकारण, समाजकारण व राजकारण असे अनेक पैलू समजून घेण्यासारखे आहेत. शिवाजीराजे परिस्थितीला माते समान मानत असत. वाईट कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा करत असत. असा हा रेतीचा राजा तलवार चालवून गेला. निर्धार छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मूढभर मारांना घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानेही ज्याला मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.